कोल्हापूरच्या अवघ्या 23 वर्षाच्या सई जाधवने नवा इतिहास घडवलाय। सई जाधव ही इंडियन मिलिटरी अकॅडमी अर्थात IMA मधून पास आउट झालेली पहिली महिला अधिकारी बनली। अकॅडमीच्या 93 वर्षाच्या इतिहासात अधिकारी बनणारी सई जाधव ही पहिली महिला अधिकारी आहे। 1932 साली IMA ची स्थापना झाली। आजवर या अकॅडमीतून हजारो पुरुष अधिकारी पास आउट झाले, यामध्ये एकही महिला नव्हती। मात्र कोल्हापूरच्या सई जाधवने हा रेकॉर्ड मोडून इतिहासात पहिल्यांदाच आपलं नाव नोंदवलंय। लष्करात काम करणारी जाधव कुटुंबियांची ही चौथी पिढी आहे। सईचे पंजोबा आजोबा हे लष्करात होते। सईचे वडील संदीप जाधव हे सुद्धा लष्करामध्ये मेजर आहेत। लेफ्टनंट सई जाधव हिच्या देदीप्यमान तिने पराक्रम काय गाजवलेला आहे आपण बघूया। 23 वर्षाची सई जाधव ही मूळची कोल्हापूरची आहे। इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून ती पास आउट होत पहिली महिला अधिकारी बनली आहे। डेहराडूनच्या IMAच्या 93 वर्षाच्या इतिहासात इथे पास आउट होणारी ती पहिली महिला अधिकारी आहे। आतापर्यंत 67,000 अधिकारी तिथून पास आउट झाले। सई त्यातली पहिलीच महिला अधिकारी आहे। टेरिटोरियल आर्मी मध्ये लेफ्टनंट म्हणून सई जाधव रुजू होणार आहे। सईचे वडील मेजर संदीप जाधव हे 15 वर्षापासून टेरिटोरियल आर्मी मध्ये आहेत। टेरिटोरियल आर्मीत सेवा करणारी पहिली पिता कन्या अशी ही जोडी आहे। कुटुंबातल्या 4 पिढ्यांच्या लष्करी परंपरेची वारसदार ठरली आहे सई जाधव। पणजोबा सुभेदार शंकरराव जाधव हे ब्रिटिश आर्मीत होते। वडिलांचे मामा अनिल घाटगे हे वायुसेनेत होते। Actually, I come from a defense background. My 4 generations are into defense. My father is also a territorial army officer, and that is why even I decided to join TA. And that is how I took the entrance exam and SSB interview, and I was able to clear the merit, and that is how I got into IMA. I'm 2023 pass out, and I've joined here in July 2025, and it is a 6 months training. It's actually wonderful, and even right now also the NDA cadets are getting trained with me, the women cadets are getting trained with me, and now in January another batch of women cadets will be joining the IMA, and even the direct entry will be soon open to the women cadets, so that is actually a great that having them in the IMA as well. It's actually wonderful that even the women are motivated to join forces, and they are the real examples of it, and it is actually very challenging and a tough training, and they are able to do it, and that is itself proves that everyone is able to do it properly. आणि आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला अपडेट देत आहेत। शेखर, फक्त कोल्हापूरसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण म्हणायला हवा। नम्रता बरोबर आहे, हा अभिमानाचा क्षण आहे। कारण महाराष्ट्राची कन्या आणि विशेष करून आमच्या कोल्हापूरची कन्या त्या ठिकाणी अशा पद्धतीनं 93 वर्षात पहिल्यांदाच असा इतिहास घडलेला आहे की त्या ठिकाणी अतिशय खडतर असं ट्रेनिंग पूर्ण करून ती आता लेफ्टनंट बनलेली आहे। खर तर सई जाधव यांचं संपूर्ण परिवारानं सैन्य सेवेसाठीच अर्पण केलंय असं म्हणावं लागेल। कारण त्यांचे वडील देखील आता मेजर म्हणून त्या ठिकाणी इंडियन आर्मीमध्ये रुजू आहेत। त्यांचे आजोबा देखील स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या ठिकाणी सैन्यात होते। त्यामुळे निश्चितच हे संपूर्ण कुटुंबच सैन्य सेवेसाठी त्या ठिकाणी आजपर्यंत त्यांनी संपूर्ण कुटुंबानं समर्पण दिलेलं आहे। मात्र सईचं विशेष करून कौतुक, हा खडतर प्रवास होता। अशा पद्धतीनं कामगिरी करणारी ती पहिली महिला देखील ठरलेली आहे। त्या खर तर IMA मध्ये अशा पद्धतीचं खडतर ट्रेनिंग हे करणारी ती एकमेव महिला म्हणावी लागेल। आणि ह्या सगळ्या अनुषंगानं जसं तू म्हणालीस की ही फक्त कोल्हापूरसाठीच अभिमानाची बाब नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची असणार आहे। कारण अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम जे आहे ते यापूर्वी कुठल्याही महिला अधिकाऱ्याने केलेलं नाही। आणि आपल्याला संपूर्ण प्रवास जर बघायचं झालं तर त्या ठिकाणी अतिशय खडतर असं परिश्रम घेऊन ती परीक्षा पास करावी लागते। शिवाय ही सिलेक्शन त्या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक नवं पाऊल देखील म्हणावं लागणार आहे। अशा पद्धतीची कामगिरी केल्यानंतर अनेकांना ही प्रेरणा त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि निश्चितच सईच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातून अशा पद्धतीच्या अनेक सई तयार व्हाव्यात अशा देखील शुभेच्छा आणि तिच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव देखील होताना पाहायला मिळतोय। नम्रता। शेखर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।